पवित्र आणि गौरवी नावात परत एक बार आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे। आज प्रभू किती उत्तम आहे, प्रभू किती चांगला आहे, तो किती आम्हावर प्रीती करतो आणि प्रीती करणाऱ्या विश्वासणाऱ्या लोकांसाठी प्रभूची योजना किती अद्भुत आहे आणि त्याकरता आम्ही कसं त्याला सादर व्हावं हे देखील फार महत्वाचं आहे। आम्ही अनेकदा स्वतःला विश्वासू म्हणतो, आम्ही अनेकदा त्याला अनुयायी म्हणतो, परंतु अनेकदा आमच्या जीवनामध्ये जे प्रभूला हवं आहे ते आम्हाला दिसत नाही आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये काय होतं आणि ते आमच्या जीवनामध्ये, नुसतं आमच्या जीवनामध्येच नाही, त्या दिवसामध्ये प्रत्येक मनुष्याला ज्याची फार गरज आहे त्या विषयाकडे मी आज आपल्याला घेऊन जाणार आहोत। आणि यामुळे आजचा विषय आपण लक्ष देऊन ऐका, कारण की ह्या विषयाचा संबंध प्रत्येक मनुष्याशी आहे, नुसता विश्वासणाऱ्यांचीच अधिक आहे, परंतु प्रत्येक मनुष्याचे। आणि विषय आहे की आमचा संयम आणि धैर्य, आमचा संयम आणि धैर्य। कारण की ह्या दिवसामध्ये आम्हाला असं दिसत आहे की मनुष्य आपला संयम, तरुण असो, वृद्ध असो, स्त्री असो, पुरुष असो, प्रत्येक व्यक्तीला संयम राखणं ह्या दिवसामध्ये कठीण झालेलं। प्रत्येकाला हे वाटतं की मी लवकरात लवकर कशा प्रकारे पुढे जाईन, लवकरात लवकर कशी प्रगती साधेल, कसं जास्तीत जास्त मला लवकरात लवकर उद्दिष्ट गाठता येईल। आणि याकडे आज आपण या दिवसामध्ये जास्त लक्ष लावत असताना आपल्याला दिसत की यामध्ये भरपूर नुकसान। उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर या दिवसामध्ये आपल्याला असं दिसत की साधा आपण वाहनाने जरी प्रवास करत असलो तरी प्रत्येकाला घाई आहे, त्यांचं धैर्य सुटलेलं आहे, त्यांचा संयम गमावलेला आहे। सिग्नल पडण्याच्या आतच बहुत असे लोक पुढे निघून जातात। त्या स्पर्धेमध्ये अनेकदा वाहन एकमेकांना धडक देतात, रस्त्याच्या मध्ये भांडणं होताना दिसतात, तोडफोड होताना दिसतात। इतकंच नव्हे तर एकमेकांच्या डोक्यामध्ये दगड घालण्यासारखे आणि पुढे जाऊन अनेक अपघात होताना देखील दिसतात। कारण की प्रत्येकाला असं वाटतं की मी हा महत्वाचा आहे, माझं काम हे महत्वाचं आहे आणि मला ते लवकरात लवकर साध्य केलंच पाहिजे। निश्चितच वेळेवर प्रत्येक काम करायला हवं, परंतु प्रियांनो, घाई करून कधी देखील तुम्हाला यश मिळत नाही। त्यासाठी धैर्य राखणं, त्यासाठी संयम राखणं, ज्याला आपण इंग्लिश मध्ये पेशन्स म्हणतो, ते अतिशय गरज आहे। आणि त्यामुळे आज आपण परमेश्वराच्या वचनाकडे जात असताना आजकाल आपल्याला माहिती की दवाखान्यात आपण काही आजार झाला तरी आपण डॉक्टरला लगेच म्हणतो, डॉक्टर उद्या परवापर्यंत मला बरं व्हायला पाहिजे, स्ट्रॉंग गोळी द्या। अनेक लोक म्हणतात नाही डॉक्टर आम्हाला अँटीबायोटिक्स देऊन टाका। हो प्रियांनो, डॉक्टर स्ट्रॉंग गोळ्या देणार, तुम्ही लवकरही बरे होणार, परंतु शरीराची प्रतिकारक क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होणार। गाडी तुम्ही पळवणार, लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करणार, वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करणार, परंतु अपघातामुळे जे काही तुम्ही आज कमवलेले आहे ते क्षणात गमावणार आहात। त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनामध्ये देखील तेच भाव आपल्याला दिसून येत आहे की आजकाल स्त्री आणि पुरुष हे संसार करत असताना त्यांचे संयम सुटलेले आहे, लगेच चिडतात, लगेच आक्रमक होतात, लगेच एकमेकांशी भांडायला लागतात आणि परिणाम हा होतो की या दिवसामध्ये डिवोर्स याचा प्रमाण, एकमेकांच्या विरोधात बोलण्याचा प्रमाण आणि इतकंच नव्हे तर विभक्तीकरणचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत आहे। कारण की धैर्य आमचं सुटत चाललेलं आहे, आमच्या मनात सारखंच व्हावं, आम्हाला त्वरितच मिळावं, या गोष्टीकडे आपण जात आहोत। तरुण लेकरांच्याकडे जर आपण बघितलं तर परिस्थिती आणखी गंभीर आहे। तिथे तर आम्हाला दिसत आहे की प्रत्येकाला पुढे आणि पुढे आणि पुढे जायचंय, कारण की स्पर्धा भरपूर आहे, कॉम्पिटिशन बहुत आहे, समय निवडीक आहे आणि नोकऱ्या कमी आहे, घरामध्ये निश्चितच अनेक गोष्टीचं स्ट्रेस आहे, अभ्यासामध्ये स्ट्रेस आहे, प्रत्येकाला वर जायची इच्छा आहे, परंतु संध्या या कमी असल्या कारणाने प्रत्येकाचा संयम या दिवसामध्ये सुटत चाललेला आहे की मला जर मिळालं नाही तर काय होणार। त्याचप्रमाणे आपण जर शेती व्यवसायाकडे बघितलं तर या दिवसामध्ये होणाऱ्या नुकसानामुळे अनेक वर्षापासून अनेक आत्महत्या दिसतात लोकांना, विशेष करून शेतकऱ्यांचा तर धैर्य सुटत चाललेला आहे, जे संयमाचा बाण सुटलेला आहे। आणि आम्हाला असं दिसत आहे की लोकांना जगण्यापेक्षा आता मरणं हे सोपं झालेलं आहे। तरुण वर्गामध्ये देखील तेच दिसत आहे, जगण्यापेक्षा मरणं हे सोपं आहे, असं म्हणून एक तर लोकांचा जीव घ्या
किंवा स्वतःचा जीव द्या, ह्या प्रमाण आता अतिशय वाढत चाललेलं आहे. आणि अशाच समय या विविध क्षेत्रामध्ये आपण राहत असताना वृद्धजनांच्याकडे बघितलं तर ते देखील आता असंयमित वागू लागलेले आहेत. त्यांना देखील बडबड करताना, त्यांना देखील रेस्टलेस होताना, त्यांना देखील सारखी कुरकुर आणि या सर्व गोष्टीला सामोरे जाताना दिसत आहे. आणि त्यामुळे वृद्धजनांचा आता घरच्या लोकांशी पटेनासं झालेला आहे हो प्रियांनो. आणि त्यामुळे या सर्व गोष्टींच्या मुळे नाश हा ठरलेलाच आहे. यश कदाचित एखाद्या वेळेस तुम्हाला मिळेल, परंतु जे अपयश मिळणार आहे त्याची भरपाई, ते परत एक बार रस्त्यावर येणं हे अशक्य प्राप्त आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आज आम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की एक विश्वासदार म्हणून आमचं धैर्याची परीक्षा होते, आमच्या संयमाची परीक्षा होते. आणि त्यासाठी आम्हामध्ये एक आत्म्याच्या फळाची आवश्यकता आहे. सर्वात आत्म्याचे 9 फळ गलतीकारात पत्र यामध्ये 5व्या अध्यायामध्ये दिलेले आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा आणि विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. यामध्ये धैर्य किंवा संयम येतं सहनशीलतेमध्ये. हो पैतृत्व, याचे गुण फार मोठे आहे. याचं रहस्य जे आहे ते मोठं आहे. ज्यांच्यामध्ये सहनशीलता आहे, या फळाच्या ज्याच्या जीवनामध्ये उत्तम आता विकास झालेला आहे, त्याच्या जीवनामध्ये नेहमी संयम दिसतो, त्याच्या जीवनामध्ये धैर्य दिसतं. कदाचित जगापेक्षा, कदाचित इतर लोकांपेक्षा, कदाचित प्रतिस्पर्धीपेक्षा त्याला मिळालेलं यश फार मोठं नसतं, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की तो कासवाप्रमाणे संयमाने, धैर्याने चालत 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 आपलं उद्दिष्ट गाठतो. परंतु सस्याप्रमाणे जे रेसलेस होतात, जे निश्चितच संयम गमून बसतात, जे टॉलरन्स मध्ये जात नाही, नॉन टॉलरन्स मध्ये जातात, त्यांचा निश्चितच पराभव होताना या दिवसामध्ये आम्हाला दिसत आहे. आणि त्यामुळे याकोबाचं पत्र 1ला अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये देवाचं वचन येण्या प्रकारे म्हणतं की धीराला आपले कार्य पूर्ण करूया. यस प्रियांनो, जे आम्ही विश्वासणारे आहोत, जे आम्ही देवात चालणार आहोत, त्यांच्यामध्ये देवापासून म्हणजे ख्रिस्तापासून आलेलं धीर हे आलेलं आहे, धैर्य हे आलेलं आहे. आणि देव म्हणतो त्याला कार्य करू दे, तुम्ही त्याला घालवू नका, तुम्ही रेस्टलेस होऊ नका, तुम्ही सहनशीलता गमवू नका. तर पुढे काय लिहिलेलं, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता, हालेलुया, तुम्ही कशातही उणे न होता, तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. यस, आज आम्ही विश्वासात आहोत, देवाच्या वचनाचा अभ्यास करतो, आम्ही सर्व उत्तम गोष्टी मंदिरात जाऊन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु अनेकदा या क्षेत्रामध्ये देखील अनेक जण प्रार्थना करतात आणि प्रार्थना केल्यामुळे थोडस ते चर्च ऍक्टिव्हिटीज लगेच त्यांना काय हवंय, लगेच मला चर्च एल्डरशिप, मला गट प्रमुख बनवा. ज्यांना गट प्रमुख पद मिळालं त्यांना लगेच वाटतं की मला डिकन बनवा, मला पास्टर बनवा. आणि ते अनेकदा चर्च फोडून आपलं वेगळं सेल ग्रुप बघायला मागे पुढे बघत नाही. पास्टर्स देखील या दिवसामध्ये रेस्टलेस झालेले, त्यामुळे मंडळी आणि कमिटी बरोबर पास्टरांचे वाद आम्हाला सर्वत्र दिसत आहे. कुठेतरी देवापासून येणारा धैर्य हे कमी पडत आहे, कुठेतरी आम्हाला सहनशीलता जे आत्म्याचं फळ आहे त्याची उणीव दिसत आहे. आणि त्यामुळे आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या काही गुणांकडे बघूया, पवित्र शास्त्रातून बघूया, आणि ज्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने धीर धरणाऱ्या व्यक्तीला, धैर्य धरणाऱ्या व्यक्तीला, संयम बाळगणाऱ्या व्यक्तीला कशा प्रकारे आशीर्वाद दिलेला आहे. आज आपण बघितलं की एका बाजूला आपल्याला असं दिसतं की त्याचा प्रिय मित्र ज्याचं नाव लाजर आहे तो मरण पावला. ही बातमी प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत आलेली आहे आणि तो तिथे होता, तिथेच तो थांबलेला, 2 दिवस थांबलेला आहे. हो, ही बाब त्याच्या कानी गेलेली आहे. प्रत्येकाला आता वाटलं की पाऊण कोसावर असलेला येशू लगेच त्वरित येईल, परंतु येशू ख्रिस्त होता तिथेच थांबलेला आहे, तो पुढे गेलेला नाही.
आणि त्याच समयी या बहिणींचं काय सुटलेलं आहे, धैर्य सुटले. योहानकृत शुभवर्तमानामध्ये आपल्याला हे दिसून येते आणि ते धैर्य सुटलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये येशू म्हणतो, मी तिथे नव्हतो म्हणून तुम्हासाठी मला आनंद वाटतो, कारण की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा, तरी पण आपण त्याच्याकडे जाऊ. आनंद वाटतो. हो प्रेम, खरोखर जे विश्वास ठेवतात आणि विश्वासामुळे प्राप्त होणारं धैर्य. परत एक बार मी लक्षात ठेवा, विश्वास कार्यामध्ये धैर्य असणं, विश्वासामध्ये सहनशीलता असणं, विश्वासामध्ये संयम असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे देव म्हणतो की आता याच्या विश्वासाची पारख होत असताना, मार्था आणि मारियाची पारख होत असताना त्यांनी संयम बाळगावा. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बहिणी रडताना हेच म्हणत आहे की प्रभू येशू तू इथे आला असता तर आमचा भाऊ मेलाच नसता. तेव्हा तो म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. तो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि आपल्याला असं दिसत की खूप उशीर, परंतु याचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की येशू आजारी असताना लगेच आला असता तर आजारी लाजर बरा झाला असता. हा एक चमत्कार घडला होता, कारण की येशूला ते कृपा जाणवतं की निश्चितच तो आजाऱ्यांना आरोग्य देत असेल. परंतु येशू जेव्हा चौथ्या दिवशी येते आणि त्याला पुरण्यात आलेलं आहे, त्याला कबरेत ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथे असं सांगतं की त्याला दुर्गंध येत असेल, अशा समयी हालेलुया, अशा समयी धैर्याला कार्य करू देण्यासाठी, विश्वासणाऱ्याच्या प्रार्थना विश्वास हा तपासण्यासाठी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिथे जातो तेव्हा नुसतं चमत्कार घडत नाही, तो महान चमत्कार घडतो. आणि तो चमत्कार हा आहे की तो जे दुर्गंध येणारा शरीराचा लाजर देखील त्या मृत्यूपासून जीवनाकडे वळलेला आहे. अर्थात त्याला जीवन प्राप्त झाले, तो मेलेल्यातून उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, येशूसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही, परंतु आम्हाला येशूची वाट धीराने बघण्याची गरज आहे, संयमाने बघण्याची गरज आहे. कारण की या दिवसामध्ये हीच बाब घडत आहे की अनेक लोक सेवकांकडे, दासांकडे प्रार्थना करायला जातात आणि कधी कधी त्यांना त्याचं लगेच उत्तर मिळत नाही, ते लगेच दुसऱ्या दासाच्याकडे जातात, लगेच सिस्टर दुसरा ब्रदर. आणि अशा प्रकारे ते काय करतात, ते निश्चित सिस्टर ब्रदर बदलत नाही. प्रत्येक सिस्टर असो, ब्रदर असो, तो येशूच्या नावामध्येच कार्य करतो. हा तुमचा आणि माझा अविश्वास होय. तुम्हाला आणि मला येशूच्या नावामध्ये त्याचं वचन आम्हाला सांगतं की जर तुम्ही माझ्यामध्ये असणार आणि माझी वचने तुम्हामध्ये असेल तर तुम्ही माझ्या नावाने जे काही मागावे ते देईन. हालेलुया. निश्चितच अनेक कृपादान तुम्हाला आणि मला मिळाले नसले, परंतु त्या ब्रदर सिस्टर पाळकात मिळालेला आहे. त्या कृपादानाचा उपयोग करा. परंतु अनेकदा येशू आहे तिथे थांबतो, येशू आहे तिथे वाट बघतो. आणि येशू जर थांबलेला आहे तर तुम्हाला आणि मला संयमाने, धैर्याने वाट बघण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही आणि मी वाट बघतो तेव्हा तुमच्या जीवनामध्ये लाजराप्रमाणे नुसतं चमत्कार घडत नाही, तो महान चमत्कार घडावा ही येशूची इच्छा पूर्णतेस येते. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो ही बाब देखील महत्वाची, विशेष करून तरुण वर्गांसाठी विशेष करून मी आग्रह करतो की या दिवसामध्ये ते रेसलेस झालेले. हो, परिस्थिती गंभीर आहे. निश्चितच तरुण घरातला एक किंवा दोघांपैकी एक आहे, त्यांचे लाड झालेले आहे, त्यांना सगळ्या गोष्टी वेळेवर मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळायलाच पाहिजे ही वृत्ती हे त्यांच्या डोक्यात ठाम बसलेले. आणि एखादी गोष्ट जर उशिरा मिळाली, एखादी गोष्ट जर योग्य समय देण्यात आली नाही तर ते लगेच चिडतात. ते जेवणापासून असो किंवा कोणत्याही हव्या त्या गोष्टी असो, आणि त्यांचा उद्रेक होतो भावनेचा. तेव्हा पुढे बघत नाही की आपल्या समोर आई आहे की वडील आहे किंवा कोणता वृद्धजन आहे, ते लगेच रिएक्ट होतात. आणि यासाठी प्रियांनो, तरुणांना विशेष करून मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की यस, तुम्हाला आणि मला जर प्रगती साध्य करायची, पुढे जायचं, तर तुम्हाला आणि मला पेशन्स ठेवण्याची गरज आहे, धैर्याने पुढे जाण्याची गरज आहे. कारण की
पेशन्स आणि धैर्यामध्ये नुसती सहनशीलता, हे जे आत्म्याचं फळ दिसून येत नाही, तर त्याच्यामध्ये दीनता पण दिसून येतं की यस, आज मला जरी मिळालं नाही तरी काही हरकत नाही, निश्चितच मला येणाऱ्या दिवसामध्ये माझे आई वडील किंवा परिस्थिती किंवा बॉस जेथे नोकरी करतो तो मला देणार आहे, त्यामुळे मी काही समय धैर्य ठेवून वाट बघण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये लीनतेची गरज आहे. गर्विष्ठ जे लोक आहेत ते लगेच उद्रेक होतो भावनेचा, परंतु जे लीन आणि नव असतात ते वाट बघतात. आणि यासाठी पहिल्या पेत्र 5वा अध्याय 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की देवाच्या पराक्रमे हाताच्या खाली लीन व्हा. देवाच्या पराक्रमे हाताखाली लीन व्हा, म्हणजे योग्य वेळी तो तुम्हाला उंच करणार आहे. हालेलुया. देवाच्या पराक्रम हाताच्या खाली जेव्हा आपण लीन होतो आणि वाट बघतो, मला सांगू दे, जेव्हा योग्य वेळ येईल तुमच्या प्रगतीची, तुमच्या उन्नतीची, तुमच्या प्रमोशनची, तुमच्या यशाची, तेव्हा देव तुम्हाला उच्च स्थळी प्रस्थापित करत. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि यामुळे आज आम्ही सहनशीलतेकडे जेव्हा जात असताना आम्हाला आणखीन एक उदाहरणाकडे आपण बघतो. जेव्हा एक स्त्री आपल्या मुलीला घेऊन येते, जिला भूत लागलेला होता, आणि येशूला ती कनानी स्त्री होती, ती आग्रह करते की प्रभूजी तिच्यावर दया करावी, तिच्यावर करुणा करावी आणि तिला आरोग्य द्यावे. परंतु येशू ख्रिस्ताचं जे रिएक्शन होतं, येशू ख्रिस्ताचं जे स्टेटमेंट होते की अगोदर माझ्या लोकांसाठी, मी इस्रायली लोकांसाठी आलेलो, त्यांची अगोदर भाकरीने पोट भरू दे, आणि मी इतर माझ्या लोकांची भाकर मी कुत्र्यांना घालू इच्छित नाही. म्हणजे त्या काळामध्ये कनानी लोकांना ते तुच्छ लेखत असते, परकीय लोकांना ते तुच्छ लेखत असते, आणि त्या परिवेश आणि त्या पार्श्वभूमीमध्ये हे स्टेटमेंट योग्य होतं. परंतु ती स्त्री डळमळली नाही. बघा प्रियांनो, जेव्हा आमच्यावर प्रीती येते, जेव्हा आपण नम्र होतो, जेव्हा आपण धैर्य राखतो, तेव्हा आपण लगेच रिएक्ट होत नाही. आजकाल अशा परिस्थितीमध्ये लोकांना असा अपमान ऐकायला मिळतो, लोकांना काही अपमानित शब्द ऐकायला मिळतात, तर ओव्हर रिएक्ट होतात. परंतु धन्यवाद असतो जे ख्रिस्तात आहे, विश्वास टाळत आहे, अनेकदा त्यांचा अपमान होतो, त्यांची निंदा ह्या दिवसामध्ये वाढलेली आहे, हे सर्व दिसतात, तरी देखील ते संयम राखतात, कारण की संयम आणि धैर्याचं प्रतिफळ हे मोठे आहे, हे ते जाणतात. ही स्त्री देखील विश्वासणारी होती, कारण की तिला विश्वास होता की निश्चितच येशूच माझ्या कन्येला सुटका देणार आहे, मुक्ती देणार आहे. आणि घडलं काय आहे, आम्हाला असं दिसतं की ती म्हणते की यस, मला तुझ्या मुलांची, इस्रायली लोकांची भाकर नको, परंतु कुत्रे देखील, बघा तिने स्टेटमेंट किती छान दिली, कुत्र्याच विषय धरला, यस मी अयोग्य आहे, मी अपात्र आहे, माझी लायकी नाही, परंतु देखील या कुत्र्याच्या या मेजावून पडलेले जे चुरा आहे त्यांनी देखील त्या कुत्र्याचं भोर भरण्यासाठी पुरेसं आहे. आणि येशू तिच्या विश्वासाच्या द्वारे चकित होतो आणि तो म्हणतो, बाई तुझा विश्वास मोठा आहे, बाई तुझा विश्वास मोठा आहे, जा तुला फलप्राप्ती व्हावी. आणि त्याच समय तिच्या कन्येला काय प्राप्त होतं, यस मुक्ती प्राप्त होती. यस प्रियांनो, बघा त्या स्त्रीचा विश्वास मोठा, त्या स्त्रीचं संयम मोठं, त्या स्त्रीचं धैर्य मोठं. तिने हे विपरीत परिस्थितीमध्ये देखील डळमळली नाही. ती म्हणजे माझं इन्सल्ट झाला, माझी इज्जत गेली, मला अशा प्रकारे येशू बोलला, एवढा मोठा सेवक असून मला अशा प्रकारे बोलला, परंतु हिच्या विश्वासाची पाळत होत होती. आज प्रियांनो, अनेकदा आम्ही जे विश्वासणारे आहे त्यांच्या धैर्याची, त्यांच्या संयमाची परीक्षा होत आहे की तुम्ही किती सहनशील आहात. आणि अनेकदा जे सहनशील व्यक्ती असतात ते व्यक्ती धैर्य आणि संयम राखत वाट बघतात. त्याचा परिणाम होतो की देव त्यांना विपुल आशीर्वाद देऊन जितकी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा पण जास्त देतो. हालेलुया. त्याच्यापेक्षा पण जास्त देतो. आज तुम्हाला जर विपुलतेने हवं आहे तर घाई करू नका. देवाच्या योजनेची, वेळेची वाट बघा. बघा येशू तुमच्यासाठी, तरुणांना तुमच्यासाठी, वृद्धांना तुमच्यासाठी, स्त्रियांना तुमच्या घरामध्ये अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, वाद आहे, भांडण आहे, तुमच्यासाठी अद्भुत कार्य तुमच्या घरामध्ये करत आहे. अनेक जण आजारी आहे, संयम राखा, वाट बघा. 38 वर्ष दुखणेकरांच्याकडे देखील बघा, त्यांनी वाट बघितल्याने त्याला लाभ मिळालेला आहे. हो प्रियांनो, आज ही बाब फार महत्वाची आहे.
आणि त्याप्रमाणे वृद्धजनांसाठी निश्चित ते खूप सुंदर आहे, कारण की वृद्धजन देखील या दिवसामध्ये डेस्परेट झालेले आहेत, ते देखील बेचैन आहे. आणि त्याबद्दल अशा प्रकारे संत पौल दुसरे करिंथ आणि वचन अध्याय 4 आणि 16 मध्ये असं म्हणतो, आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी माझा बाह्य देह क्षय पावत असला, याच वृद्धजनांनो, आम्ही अशा अवस्थेमध्ये पण धैर्य सोडत नाही. आम्ही कुरकुर करत नाही, आम्ही बडबड करत नाही, आम्ही शहाणे आहोत, आमचे केस पांढरे झाले का, आणि आमचा अनुभव या गोष्टी सांगून सांगून आपण समोरच्या घरच्या लोकांना आणि इतर लोकांना आपण निश्चितच रेसलेस केलेल्या अशा अवस्थेमध्ये देव आणि विशेष करून देवाचं वचन ज्यामध्ये संत पौल याने प्रकारे म्हणतो की आम्ही आता धैर्य सोडत नाही. जरी आमचा बाह्य देह क्षय पावत असला तरी अंतर आत्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. हालेलुया. दिवसांदिवस नवा होत आहे अंतर आत्मा. यस का? कारण की आम्ही धैर्य सोडलं नाही. यस प्रियांनो, जर तुम्हाला आणखीन आत्म्यामध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे, नवनवीन गोष्टीत जे देव तुम्हाला देऊ इच्छितो आणि तुमच्याद्वारे अनेकांना दिवस त्यामध्ये लागायचंय, तर या दिवसामध्ये, वृद्ध काळामध्ये, तरुणांनो, या तारुण्यामध्ये तुम्हाला धैर्य राखण्याची गरज आहे. कारण की धैर्याच्यामुळे जे काही प्राप्त होतं, हालेलुया, त्यामुळे शांतीने, प्रेमाने, प्रीतीने, सहनशीलतेने अनेक आत्मे आशीर्वाद होतात. तुमच्या घरामध्ये शांती प्रस्थापित होते, तुमच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित होते आणि तुमचे कार्य सिद्धीत जातात. त्याच कदाचित काही गोष्टी उशिरा मिळतील, कदाचित काही गोष्टी योग्य वेळी मिळणार नाही, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही त्या देवाचे विश्वासणारे आहोत. आणि देव आम्हाला हेच शिकवतो की मी वृद्ध होतो, जसा दावीद म्हणतो, आणि तरुण होतो, आता म्हातारा झालोय, परंतु विश्वासणाऱ्या भक्ताला कधी पण मी भिकेला लागलेलं बघितलं नाही. यात प्रियांनो, देव तुम्हाला चांगल्या गोष्टीची पुरवठा करून वचन आम्हाला सेने प्रकारे सांगतोय की तो लागेल ते आपल्या प्रियजनात झोपेतही पुरवतो, परंतु विश्वासणाऱ्यांना. लक्षात ठेवा. आणि यासाठी आज जेव्हा आपण त्याच्या वचनावर विश्वास करत असताना, त्याच्या वचनाकडे आपण पुढे आणि पुढे चालत असताना ही बाब जाणणं गरजेचं आहे. अनेक वर्षापासून आपण म्हणतो आणि ऐकत आहोत की प्रभू लवकर येणार आहे, प्रभू लवकर येणार. अनेक जण तयारी करतात आणि मग काही वर्ष ते प्रभूमध्ये वाढत म्हणतात, अरे आम्ही किती तयारी केलेली पवित्र शास्त्रामध्ये दिसते, परंतु प्रभूचं काही येणं होतच नाही, कधीच येत नाही. हो, ही स्वार्थी भावना आहे. निश्चितच तुम्ही तयार आहात, प्रभूचं येणं होईल किंवा तुमचं पहिले जाणं होईल, निश्चितच तुमचं सीट रिझर्व आहे. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रभू या समय इतर लोकांना देखील संधी देऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आणि त्या संधीमध्ये तुमचं धैर्य, तुमचं संयम आणि त्याच्याद्वारे केलेली सेवा इतरांना प्रभूकडे आणू शकते. आणि यासाठी एक उदाहरणामध्ये येणे प्रकारे लिहिलेलं आहे की एक अंजिराच्या झाडाकडे जेव्हा त्याचा मालक येतो आणि तो बघतो आणि माळ्याला विचारतो की मागील वर्षापासून मी येतो, परंतु ह्याला फळ कधी लागले नाही, याची सगळी भरभराट दिसते, सर्व काही उत्तम गोष्टी दिसतात, याची निगा राखण्यासाठी मी माळी देखील ठेवलेला आहे, परंतु इथे फळ काही मला मिळत नाही, यापेक्षा ह्याला कापून टाकलेलं बरं. तेव्हा माळी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्या मालकाला म्हणजे पित्याला म्हणतो, एवढ्या वर्ष त्याला राहू दे, एवढ्या वर्ष ह्यांना राहू दे, मी चहबाजूला खणीन, खत घालीन, पाणी देईन, म्हणजे हा निश्चितच फळ देईल. आणि जर त्याने फळ दिलं नाही तर मग तुझ्या हाती आहे, त्याला सहज तू कापू शकतो. यस प्रियांनो, या दिवसामध्ये तुमचे संयम आणि तुमच्या सर्व प्रकारच्या असहनशीलतामुळे अनेकदा आम्हाला असं दिसून येत आहे की आम्ही फळ देणारे झाड होत नाही. आत्ताच मी जे वाचलेले 9 फळे ते तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये दिसून येत नाही, कारण की तुम्हाला आणि मला घाई आहे. यस प्रियांनो, परंतु देवाला देखील त्या सर्व लोकांची काळजी आहे आणि देवाला माहित आहे कोणाला कोणत्या वेळेत काय द्यायला हवं. यासाठी तुमची गडबड, तुमची घाई निश्चितच कदाचित तुम्हाला यश देऊन पण जाईल, परंतु कदाचित ते यश देवापासून नसणार. आणि जर देवापासून नसणार तर देवापासून नसणारी कोणतीही गोष्ट क्षणिक असते. ते तात्पर्य तुम्हाला मजा देईल,
तात्पुरते तुम्हाला आनंद दिला. अनेक तरुण लोक या दिवसामध्ये विवाहाकडे आकर्षित होतात आणि मुली जे मिळेल त्यांच्याकडे, त्यांच्या सौंदर्याकडे, दैहिकतेकडे आकर्षित होऊन लगेच त्यांच्याशी विवाह करतात. आणि या दिवसामध्ये हे विवाह आम्हाला विपुल तरी दिसून येत आहे, परंतु ते धैर्य राखत नाही, ते संयम राखत नाही आणि निश्चितच देवाच्याकडे प्रार्थना करत नाही. त्यामुळे आम्हाला असं दिसत आहे की घाईघाईमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे झालेले विवाह आज तुटत असताना, भंग पावत असताना, वादग्रस्त असताना आणि सर्व प्रकारचे क्लेश सहन करताना आम्हाला दिसून येते. कारण की त्यांनी संयम गमावलेला आहे, त्यांनी वाट बघितलेली नाही, त्यांनी देवाकडे प्रार्थना करून देवाकडून सहनशीलता नामक आत्म्याचं फळ जे आहे ते त्यांनी प्राप्त करून घेतलं नाही. आणि यामुळे मी परत एक बार आपल्याला सांगतो की विश्वासणारे जे लोक आहेत त्यांना देव संयम पुरवतो, देव त्यांना धैर्य पुरवतो, त्यांच्या जीवनामध्ये आत्म्याचं फळ सहनशीलता दिसून येतं. आणि प्रियांनो, तेच आशीर्वाद मोठे असं आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण पवित्र शास्त्राकडे जातो त्यामध्ये आपण अनेकदा क्लेश सहन करतो, दुःख सहन करतो, आजारातून जातो, जे आज अनेक आजारी आहे आणि ते म्हणतात कधी प्रभू प्रार्थना ऐकले, काय माहित प्रभू प्रार्थना ऐकतो की नाही, काय माहित माझं प्रार्थनेचं उत्तर मिळेल, खरोखर मी फार मोठा पापी आहे. सैतान या सगळ्या गोष्टी, हे निराशा, असंयम हा सैतान तुमच्या आणि माझ्यामध्ये घालतो. आणि अशा समय धीर देण्यासाठी 1 पेत्र 2 अध्याय 20-21 मध्ये पेत्र याने प्रकारे म्हणतो, कारण की पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निर्मूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठे. हो, अनेकदा आमचे पाप आणि आमचे दोषमुळे आमच्या जीवनामध्ये समस्या येतात आणि त्या समस्या आम्हाला सहन होत नाही. का? कारण की हे ठोसे जे आहे ते आम्हाला डिस्टर्ब करतात. परंतु देव वचन पुढे सांगतं, पण चांगल्या केल्याबद्दल दुःख भोगणे आणि ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. आणि एकदा म्हणतो आम्ही काही चूक केली नाही, आम्ही काही गडबड करत नाही, आम्ही काही पण असत केलं नाही, तरी देखील लोक आम्हाला बोलतात, तरी देखील लोक आमची निंदा करतात, तरी माझा पती मला बोलतो, तरी लेकरं माझ्या विरोधात आहे, तरी मला पाहिजे तसं यश मिळत नाही. प्रियांनो, तुम्ही ते सहन करा, तुम्ही तुमच्या मागण्या देवाकडे सादर करा आणि देवाला म्हणा, देवा तुला जाणतो मी काही चूक केली नाही, माझ्या काही कोणता दोष नाही, मी काही अयोग्य केले नाही, प्रभू मला सहन करण्याची शक्ती दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला आणखीन सहन करण्याची शक्ती दे, यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये माझी सहनशक्ती, माझं धैर्य व संयम बघून समोरचे लोक देखील म्हणतील की खरोखर याच्या ठाई मनुष्य नव्हे, त्याच्या ठाई देव वस्ती करतो. हो, आज आमच्या चुकामुळे आम्ही अनेक गोष्टी सहन करतो, तर त्यामध्ये काय विशेष. परंतु चुका न केल्यामुळे जे सहन करतात, जे धीराने वाट बघतात येशूची, मला सांगू दे, त्यांच्या जीवनामध्ये नुसतं आनंद येत नाही, तर ते इतरांच्या आनंदाचे कारण आणि सबब बनतात. हालेलुया. हो प्रियांनो, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. येशू जगाचा प्रकाश आहे, परंतु पुढे तो म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहात, यासाठी की तुमचे सत्कृत्य बघून, यासाठी की तुमचे सत्कृत्य बघून लोकांनी स्वर्गीय देवाचे गौरव करावे. यस प्रियांनो, या जगामध्ये आज जर तुम्हाला येशूने ठेवलेला आहे आणि सुखी, निरोगी आणि विश्वासकार्य म्हणून जर राखलेलं आहे, तर त्याचं कारण हेच आहे की तुम्ही त्याचे प्रकाश जगाला प्रकाशित करावा. तुमचं संयम, तुमचं धैर्य जे देवापासून तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, ज्याबद्दल आपण वधस्तंभाच्या येशूकडे बघतो आणि त्याकडे आपण बघतो की त्यांनी कोणताही अपराध केला नव्हता, त्यांनी काही कोणताही दोष नव्हता, त्यांनी तुमचे आणि माझे अपराध वधस्तंभी घेऊन तो मरण पावला. आणि तशा समयमध्ये देखील तो लोकांना दोष देत नाही. शत्रूंसाठी तो हेच म्हणतो की हे पिता यांना तो क्षमा आणि संयम. आणि त्याबरोबर जेव्हा चोर प्रायश्चित्त करतो, एक शेजारचा जो अपराधी प्रायश्चित करतो, तो म्हणतो तू आज मजबरभर सुखलो खात असशील. यस, त्याने आपले दोष जाणले. दुसऱ्या चोराप्रमाणे तो म्हटला नाही की तू जर खरंच देवाचा पुत्र असेल ते तुलाही सोडवण आम्हाला सोडवण. नाही नाही नाही, आम्ही तर आपले गुन्हे योग्य आहे ते भोगत आहोत, परंतु तुझ्या काही दोष नाही. परंतु मला माहित आहे की जेव्हा मी माझ्या पापाचे दंड भोगणार आणि संयमाने देवाच्या जवळ उभं राहणार, त्याच्या वधस्तंभाच्या पाशी येणार,
तेव्हा मी देवाच्या म्हणणार, देवा मला क्षमा कर, मी चुकलो नव्हतो, परंतु यापुढे मी तुझ्या मार्गात चालणार, मी तुझ्या बरोबर राहणार. तेव्हा येशू तुम्हाला आणि मला निश्चितच त्या संकटातून नुसतं सोडवणार नाही, तर तो म्हणतो तू आज माझबरोबर सुख लोकात असशील. आणि यासाठी प्रियांनो, या दिवसामध्ये जगाला सर्वात मोठी गरज आहे, आणि ती गरज हीच आहे की तुम्हाला आणि मला संयम आणि धैर्य राखायचं आहे. आणि संयम आणि धैर्य राखत असताना एक सुंदर वचन मी तुम्हाला देतो आणि संपवतो, आणि ते आहे की देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवर विश्वास धरून राहणारे पवित्र जन यांचे धीर धरणे अगत्याचे आहे. हालेलुया. परत एक बार रिपीट करतो, देवाच्या आज्ञा पाळणारे, येशूवर विश्वास धरून राहणारे पवित्र जन यांचे धीर धरणे अगत्याचे आहे. कारण की जो धीर, जो संयम येशूच्या ठाई होता, तो तुमच्या आणि माझ्या ठाई आलेला आहे. ही ख्रिस्ताची नम्रतेची चित्तवृत्ती तुमच्या आणि माझ्यामध्ये येते, आणि जो स्वतःला लीन करतो, देव त्याला योग्य वेळी उंच करतो. तुम्हाला आणि मला उंच जायचंय, तर त्याचं रहस्य हे नाही की धावपळ करा, गडबड करा, बडबड करा, मारामारी करा आणि लोकांचं बळकून घ्या. नाही पिरांनो, वचन, पवित्र शास्त्र, विश्वासाला धार्मिक लोकांना हे शिकवतं की स्वतःला लीन करा, स्वतःला नम्र करा, देवाच्या योजनेची, देवाच्या समयाची वाट बघा. आणि जेव्हा आपण ती वाट बघतो, तो समय पूर्ण होतो. देव आम्हाला इतकं उंच करतो की तिथून तुम्हाला कोणीही पाडू शकत नाही. तर आज वृद्ध जन हो, पुरुष हो, स्त्रियांनो, आज तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, जीवनामध्ये, व्यवसायामध्ये, कार्यामध्ये, नोकरीमध्ये अशांती आहे, तर एकच गरजेची बाब आहे की तुमच्या ठाई संयम आणि धीर कुठे कमी पडत असेल तर देवाला म्हणा, देवा तुझं सहनशीलतेचं आत्म्याचं फळ मला दे. यासाठी की जी सहनशीलता सेवकांमध्ये, दासांमध्ये, विश्वासधारणामध्ये दिसली, जी येशूमध्ये स्वतः होती, ती माझ्या ठाई यावे. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की तू उत्तम असा पिता आहे, तो कल्पनेच्या आणि बुद्धीच्या पलीकडे देणारा पिता आहे. आमची पात्रता काय, आमची योग्यता काय, आम्ही माती आहोत, मातीला जाऊन मिळवणार, परंतु निश्चितच तू घडवणार आहे. तू मूर्तिकार आहे जो आम्हाला घडवतो, तू पवित्र परमेश्वर आम्हाला चालवतो. प्रभू, उत्तम अशा गोष्टी घेऊन या जगामध्ये पाठवले, परंतु अनेकदा आम्ही जगातल्या योजना, आम्ही आपल्या वैयक्तिक प्रगतीची योजना घेऊन तुझ्या समोर येतो आणि त्याच्यासाठी झगडतो, लढतो, मारामारी करतो आणि एकमेकांना आम्ही पिळतो. आज आमच्या घरामध्ये अशांती आहे. आम्ही तरुण आहोत, पवित्र परमेश्वर आम्हाला हवं तसं यश नाही. आम्ही स्त्री आहोत, आमचा पती आणि आमचे लेकरं आम्हाला मान सन्मान देत नाही. आमच्या घरामध्ये भांडण आहे, आमच्या घरामध्ये वाद आहे, आजारपण आहे, ते बरं होत नाही. अनेकांची प्रार्थना केलेली आहे, अनेकदा आम्ही देखील प्रार्थना केलेली, परंतु उत्तर सापडत नाही. हो पवित्र परमेश्वर, आज आम्ही काय करावं? आणि तुझं वचन आम्हाला नव्याने आम्हाला हे सांगते की धीराला पूर्णतेने आपल्या जीवनामध्ये स्थान द्या, संयम बाळगा. बघा, या सहनशीलतेचं फळ हे फार मोठं आहे. यासाठी प्रिय देवा, मला तू सहनशीलतेचा आत्मा दे, धैर्याचा आत्मा दे, यासाठी की त्या आत्म्यामध्ये जेव्हा मी चालणार, येशू म्हणणार आहे की बाई, धन्य तुझे विश्वासाची, जे तुझी अपेक्षा आहे ते तुला मिळणार आहे. आणि त्याच समय सर्व काही बरं झालेलं आहे. यस पित्या, तू आमचं बरं करणारा असा पिता आहे. तू म्हणतो तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. जेव्हा तू जाऊन धावा करशील, मी ऐकेन. हो येशू, तू ऐकणारा पिता आहे. धार्मिक त्याच्या प्रार्थनेकडे तुझे कान असतात आणि पवित्र पिता त्यांच्या जीवनाकडे तुझे नेत्र असतात. आज पिते, मी चुकलो आहे. मी अनेकदा राग करतो, भांडण करतो, बडबड करतो, कुरकुर करतो आणि त्यामुळे माझ्यातला सैतान जो माझा ताबा मिळतो आणि तो मला नाशाकडे घेत जात आहे. या दिवसामध्ये ते धैर्य, ते संयम जर प्रभू मला तुझ्यापासून मिळत आहे तर प्रभू मध्ये मी त्याचं वेलकम करतो, त्याचा स्वीकार करतो. आज जे आजारी आहे, जे निराश आहे, प्रभू राया तू त्यांना जाणतो. त्यांच्या हातामध्ये पाणी आहे, त्यांच्या हातामध्ये तेल आहे आणि पवित्र परमेश्वर, तेल हा अभिषेकाचं प्रतीक आहे. तेल हे पवित्र आत्म्याचा स्पर्शाचं प्रतीक आहे. प्रभू येशू मध्ये त्या तेला तू आशीर्वादित कर. आणि तुझा वचन जे याकोबाचे पत्र 5व्या अध्यायामध्ये लिहिलेले की त्यांनी वडील जनांच्या कडे जावं आणि वडिलांनी तेल लावून ओनवून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी.
म्हणजे कोणताही आजार आहे तो बरा होईल. प्रभू येशू मध्ये तो आजार या तेलाच्या स्पर्शाच्या द्वारे पूर्ण बरा कर. पोटात जाणारे हे पाणी, सेवन केलेलं पाणी, शिंपडलं गेलेलं पाणी, पवित्रता, शुद्धता, मुक्ती त्या जीवनात घेऊन ये पवित्र पित्या. कोणतेही शरीराचे आजार असतील, कोणतेही व्याधी असेल, भीती असेल, दडपण असेल, निराशा असेल, सर्व प्रकारचं डिप्रेशन असेल, प्रभू येशू मध्ये आम्ही मोडतो आणि तुझ्या नावामध्ये ताकद, बळ, सामर्थ्य जे येशूच आहे ते मुक्त करतो. आज अनेकांच्या जीवनामध्ये तू कार्य करते, अनेकांचे अश्रू तू पुसते, अनेकांचे दोष तू दाखवले. अनेक जण म्हणतात की यस माझ्या जीवनामध्ये हे अगत्याचं आहे आणि मी ते करणार. आणि पवित्र पित्या ते करत असताना त्यांच्यामध्ये आत्म्याच्या फळांची ओळख कर. विशेष करून सहनशीलताचा आत्मा जे या दिवसामध्ये अत्यंत गरजेचं आहे ते त्यांना दे. बरोबर पवित्र परमेश्वरा, ज्या आमच्या खिल्लारी साहेब, गायकवाड साहेबांची जी टीम आहे, जे निरंतर प्रार्थनेच्या द्वारे 900 दिवस प्रार्थनेच्या द्वारे हो येशू तुला सादर होत आहे, त्यांच्या जीवनातल्या सर्व प्रश्न, त्यांच्या कुटुंबाचे सर्व प्रश्न या सेवा काळामध्ये निरंतर त्यांनी बहाल केलेले अनेकांसाठी आशीर्वाद ठरले. त्यांना देखील तू विपुलतेने आशीर्वाद कर. त्यांच्या फाईलमध्ये अनेक लोकांच्या गरजा आहेत, अनेक लोकांच्या मागण्या येशूमध्ये तू पूर्ण कर आणि त्यांना विपुल स्वर्गीय आशीर्वाद देऊन त्यांच्या सर्व मनीषा मनात पूर्ण कर. धन्यवाद देतो की आजचा समय तू आशीर्वादित केलाय. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन.